नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत हे दोघंही आता श्रीनाथ ज्वेलर्सकडे पोहोचलेले आहेत आणि तिथे डायरेक्टली त्यांचं जे डिझाईन सेक्शन आहे तिथे जाऊन त्यांनी ती फाईल मिळवलेली आहे, ज्या फाईलमध्ये त्या डिझाईन आहेत. आणि त्यानंतर अद्वैतने आता तिथे प्रश्न उभा केलेला असतो, कारण श्रीनाथ ज्वेलर्सचा सर्वेसर्वा जो गौरव परांजपे आहे तो म्हणतो की तुम्ही ह्या डिझाईन बनवलेल्या आहेत, याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे. हे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे गौरवला अद्वैत म्हणत असतो की तुझ्या डिझायनरला समोर घेऊन ये आणि मग सगळं खरं खोटं करूया. जर तुझ्या डिझायनरने अशा डिझाईन काढून दिल्या प्रश्न मिटला. परंतु तेवढ्यावर आता गौरव थांबत नाहीये. गौरव वेडेवाकडे आरोप करू लागतो. तेव्हा मात्र अद्वैतकडे पुरावा असतो, कारण कलाला कोणत्याही क्षणी डिझाईन काढायला लावल्या तर कला काढू शकते हे अद्वैतला माहिती आहे. आणि त्याचमुळं अद्वैत जो आहे तो पाहत असतो आणि अद्वैतने आता इकडे त्या गौरवची कॉलर पकडलेली आहे आणि त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारलेला आहे. त्याचबरोबर कला आणि अद्वैतला आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, कारण आपल्या डिझाईन तिथं कशा पोहोचल्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तो शोधण्यासाठी आपण राहुल जो आहे त्याच्या गाडीवरचा जो ड्रायव्हर आहे त्याची चौकशी केली पाहिजे, म्हणजे नक्कीच खरा सूत्रधार राहुल आहे हे लक्षात येणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता डिझाईन डिपार्टमेंटमध्ये तिथं कला आणि अद्वैत पोहोचलेले आहेत. कला आणि अद्वैत या दोघांचंही काम सुरू आहे. अद्वैत मात्र शांतपणे सर्व गोष्टी हँडल करायच्या असतात. कला मात्र अद्वैतला म्हणत असते की चल चांदेकर, तिकडच्या बाजूला चल, तिकडे ना खूप मोठी गोष्ट घडलेली आहे असं कला अद्वैतला म्हणत असते. परंतु ऐकायला तयारच नसतो, कारण त्याचं म्हणणं असतं की नाही तिथे कसं असेल राहुल, कारण तुला सगळीकडे फक्त राहुलच दिसत आहे, तुला दुसरे काही कळतच नाहीये असं अद्वैत कलाला म्हणत असतो. कारण कलाचं असं म्हणणं असतं की अरे त्या साईडला मी बघितलेलं आहे, तिथं राहुल होता, तू चल. पण इकडे अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की चल शांतपणे या बाजूला चल असं तो सांगत आहे. आणि त्याचबरोबर तो कलाला तिथे डिझाईनच्या तिथे घेऊन येत आहे, कारण त्याचं म्हणणं आहे की तिकडेच चल. त्यासोबतच अद्वैत आणि कला आता तिथं थांबलेले आहेत. कलाला अद्वैत म्हणत आहे की तू शांत हो जरा, एवढा पण पॅनिक व्हायची काही गरज नाहीये, तुला माहिती आहे ना काय झालेलं आहे, मग शांतपणे गोष्टी करता येतील ना, आधी ऐक जरा माझं असं म्हणत तो तिला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला जी आहे ती अद्वैतला म्हणत असते आणि अद्वैत म्हणत असतो फक्त थोडा वेळ थांब, कारण आता ती व्यक्ती इथून गेली की आपल्याला ती डिझाईनची फाईल आहे ती शोधायची आहे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत असं अद्वैत तिला सांगत असतो. परंतु कला मात्र म्हणत असते की चांदेकर जरा तू ऐक ना. पण त्या दोघांचा वाद तिथं चालू असतो. अद्वैत काही ऐकायला तयार नसतो, कारण एकदा का त्या साईडला केबिनच्या साईडला गेलं तर खूप सोपं होणार आहे असं कलाचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच कला जी आहे ती शांतपणे सांगत असते, पण अद्वैत ऐकत नसतो. इकडे नैना याच गोष्टींचा विचार करत बसलेली असते. नैनाच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात की हे सगळं काय घडतंय, कारण या पद्धतीनं असं का झालेलं आहे, माझी काय चूक आहे, म्हणजे मी असं काही केलेलंच नाहीये, हिरे माझ्या पर्समध्ये कसे सापडले. त्याचवेळी रोहिणी जी आहे ती तिथं आलेली असते आणि रोहिणी तिकडे म्हणत असते की अगं नाही ना, खरंच तुझ्या बाबतीत ना खूप वाईट झालेलं आहे, असं व्हायला नको होतं ग, म्हणजे बघ ना की अशा पद्धतीनं गोष्टी घडतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की अगं बघ ना, म्हणजे कसं आहे माहितीये का, मान्य मला, पण तू गेलीच होतीस ना बाहेर ते फोटोशूटसाठी. तेव्हा मात्र इकडे नैना म्हणत असते हो बरोबर आहे, मी फोटोशूटसाठी बाहेर गेले होते, पण त्याचा अर्थ असा नाही ना, असं नैना समजून सांगत असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की नाही, हिला राहुलपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, राहुलच हिच्या रूममध्ये 24 तास असतो, ही गोष्ट जर हिच्या लक्षात आली तर खूप अवघड होणार आहे, हा विचार रोहिणीच्या डोक्यात आलेला असतो. इकडे कला आणि अद्वैत आता तो डिझाईन डिपार्टमेंटमध्ये आलेला जो व्यक्ती आहे तो बाहेर जायची वाट बघत असतात. तिथेच लपून एका साईडला उभे असतात, कारण आपल्याला कोणी पाहिलं नाही पाहिजे असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर दोघंही आता पुढे येतात आणि इकडे कला आणि त्याचबरोबर अद्वैत तिथं असतात. आता अद्वैत तिथे केबिनमध्ये पोहोचलेला असतो, तिथं शोधाशोध करू लागतो. कला पण काही फाईल मिळतात का ते पाहत असते आणि कलाच्या हाती आता फाईल लागलेली असते. ती म्हणते चांदेकर हे बघ, म्हणजे कलाच्या हाती जी फाईल लागलेली आहे ती म्हणजे चांदेकरांच्या डिझाईनचीच ती फाईल आहे आणि ती फाईल कलाला मिळालेली आहे. तेव्हा मात्र कला सांगत असते की हे बघ चांदेकर, हे आपल्या डिझाईन आहेत आणि हे मागच्या महिन्यातलंच आपलं कलेक्शन आहे ना, मागच्या महिन्यातल्या लेटेस्ट डिझाईन आहेत असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो,
हे मागच्या महिन्यातलंच आपलं कलेक्शन आहे. तेव्हा मात्र त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय. म्हणजे अशा पद्धतीनं गोष्टी होतील असं वाटलंही नव्हतं आणि या डिझाईन इथे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये सापडतील हा विचार डोक्यातही आलेला नव्हता. इकडे नैना विचार करत असते. रोहिणीला मात्र भीती वाटत असते, ती म्हणजे जर का याच्यामध्ये नैनाच्या लक्षात आलं की हे सगळं करणारी व्यक्ती राहुल आहे तर खूप अवघड होणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच रोहिणी जी आहे जेवढं नैनाला डायव्हर्ट करता येईल तेवढं करत असते. तेव्हा रोहिणी सांगू लागते की अगं कितीतरी गोरगरीब लोक आहेत जे हिरं सोनं चांदी रोज आपल्या ऑफिसमध्ये पाहत असतात, त्यांनीच कोणीतरी हे हिरे चोरलेले असणार आहेत. पण तरीही इकडे नैना म्हणते की राहून राहून डोक्यात माझ्या एक विचार येतोय, तो म्हणजे की मग माझ्या पर्समध्ये कसे आले ते हिरे. हा विचार नैनाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अगं ते ना काय म्हणालीस तू आता, राहुल नाव घेतलंस का? तेव्हा ती म्हणते नाही हो, राहुलचं नाव कशाला घेईल मी, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. इकडे अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो. अद्वैत भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, हा डिझाईन आपल्याच आहेत आणि आपल्या डिझाईन इथं पोचलेल्या आहेत. आत्ताच्या आत्ता मी त्या गौरव परांजपेला जाऊन जाब विचारणार आहे, असं म्हणत राहुल इकडे अद्वैत जो आहे तो गौरव करत ओरडत निघालेलाच असतो. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर जरा शांत हो, एवढा आताताईपणा नको करूस, असं कला त्याला समजवत असते. परंतु अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, आता मी शांत राहू शकत नाहीये. आणि नेमका इकडे गौरव आणि राहुल बोलत असतात. पुढचं प्लॅनिंग त्यांचं चाललेलं असतं, कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत ते चाललेलं असतं. म्हणजे आता कोणत्या डिझाईन चोरायचे आहेत, आता कोणते हिरे चोरायचे आहेत. एक तर आबांच्या रूममधून ते हिरे तर ताब्यात घ्यायचे, ते तिथून चोरायचे आहेत. हे राहुलला मोठं टार्गेट आहे. आणि त्यासोबतच आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून झालेल्या असतात. तिथून राहुल निघतच असतो आणि नेमका तिथं पोहोचलेला असतो की आता तो म्हणजे अद्वैत जोरात किंचाळतो आणि तो तिथे ओरडतच आलेला असतो. तेव्हा मात्र गौरव त्याचबरोबर ऑफिसमधली बाकीची लोक, त्यांना कळतच नाहीये की नक्की काय झालेलं आहे आणि कोण आहे ही व्यक्ती. मगाशी तर आपल्याकडे दागिने घ्यायला आलेली होती आणि अचानक ही व्यक्ती आपल्या साहेबांच्या नावाने का ओरडत आहे, असे प्रश्न त्यांना पडलेले असतात. आणि त्यासोबतच आता अद्वैत चिडलेला असतो. तो तसाच ओरडत बाहेर येतो आणि तो म्हणू लागतो की ह्या डिझाईन तुमच्याकडे इथे कशा आल्या, हा प्रश्न जेव्हा विचारला जात असतो तेव्हा आता अद्वैतचा आवाज ऐकून राहुल म्हणतो की हा तर अद्वैतचा आवाज आहे आणि हा इथे काय करतोय आणि असं का आलेला आहे. नाही, मला बाजूलाच थांबलं पाहिजे, पण नक्की काय चाललंय हे मला कळलं पाहिजे. हा विचार अद्वैतच्या बाबतीत आता राहुलच्या डोक्यात आलेला असतो. अद्वैतने डायरेक्टली फाईल ओपन केलेली असते आणि ती फाईल जी आहे ती इकडे आता तो त्या गौरव परांजपेला दाखवत असतो आणि तो म्हणत असतो की ह्या डिझाईन इथे कशा. गौरवला काही अर्णवने आता इकडे राहुलने मेकओव्हर केलेला असतो, त्यामुळं गौरवला काही लक्षात आलेलं नसतं की हे सगळं काय घडतंय, म्हणजे ह्या कशा पद्धतीनं गोष्टी चालू आहेत, म्हणजे ही व्यक्ती कोण आहे. गौरव फक्त एकच प्रश्न विचारतो, तुमचा काय संबंध याच्याशी, म्हणजे तुम्ही कोण आहात मला विचारणारे, हे विचारलं जातं. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत तिथं असतात. तेव्हा तो म्हणतो की मी अद्वैत चांदेकर आणि माझ्याच डिझाईन आहेत तर मी विचारणारच आहे. आणि आता राहुल मात्र पाठीमागून पाहत असतो. दरवाजातून तो पाहत असतो, सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचा प्रयत्न करत असतो. परंतु हे सगळं जे आहे ते चालू झालेलं असतं. त्यानंतर आता अद्वैत त्याला स्वतःची जी लावलेली दाढी, त्याचबरोबर केसांचा टोप, हे सगळं काढून टाकतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचबरोबर इकडे अद्वैत जो आहे तो म्हणत असतो की हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, हे मला माहिती आहे आणि मी स्वतः अद्वैत चांदेकर आणि या डिझाईन माझ्या कंपनीतल्या आहेत, माझ्या ऑफिसमधल्या आहेत. या तुमच्या ऑफिसमध्ये कशा आलेल्या आहेत ते मला कळलं पाहिजे, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तो बोलतही असतो. त्याचबरोबर कला तिथं असते. तो म्हणत असतो काय संबंध काय तुमचा, एकतर ना आत्ताच मी पोलिसांना फोन करणार आहे, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन इथे चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो बरोबर आहे, कर, मीच पोलिसांना बोलवणार होतो, पण बरं झालं तू बोलवतोस ना, बोलव, असं अद्वैत त्याला सांगू लागतो. आणि मग इकडे राहुल मात्र म्हणत असतो की आता ह्या गौरवने जे काम केलेलं आहे ते भारी केलेलं आहे, पण आता याच्यामध्ये अडकायला नकोय आपण, हा विचार इकडे राहुलच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर संगीता जी आहे ती आता चांदेकरांच्या घरी यायला निघालेली असते. तिला मात्र कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, कारण नैनीनं जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे
हे संगीताला चांगलंच माहिती असतं, कारण नैना या पद्धतीनं वागेल असं तिला वाटलं नव्हतं. नैनाने तिथे जाऊन जे ॲड केलेले आहे त्यामुळं चांदेकरांची बदनामी होते असं संगीताचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आता रजनी आहे ती बाहेर असते. ती म्हणते काय हो संगीता वहिनी काय झालं? तेव्हा संगीता म्हणते आबासाहेब आहेत ना, मला त्यांना भेटायचं आहे. रजनी सांगते हो आहेत, त्यांच्या रूममध्ये आहेत. जा तुम्ही आलेच मी असं ती सांगते. संगीता आबांना भेटायला आलेली असते. संगीताला आबांना बोलायचं असतं, तिला काळजी वाटत असते. आबा म्हणतात की अहो बहीणबाई या या काय झालं? तेव्हा संगीता म्हणते की येऊ ना? तेव्हा आबा म्हणतात अहो या हो. आता संगीता आबांकडे बोलायला आलेली असते. त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या पद्धतीनं सगळं प्लॅनिंग झालेलं असतं आणि इकडे अद्वैत जो आहे तो भयानक असा चिडलेला असतो आणि आता गौरवची पुरती वाट लागणार हे मात्र लक्षात आलेलं असतं. इकडे संगीता आबांना म्हणत असते की आबासाहेब मला माफ करा. खरंच म्हणजे प्रत्येक वेळेस आपण अद्वैतराव आणि कला यांच्या बाबतीत बोलत असतो, पण ही जी नैनी आहे ना ती प्रत्येक वेळेस काहीतरी कांड करते आणि आत्ता ही तिच्यामुळं चांदेकरांची खूप मोठी बदनामी झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा आबा म्हणत असतात की असा नका विचार करू तुम्ही, म्हणजे असं काही एवढं खास असं झालेलं नाही आहे, सोडून द्या त्या गोष्टी असं आबा म्हणत असतात. इकडे आता पोलीस आलेले असतात आणि मग पोलीस इकडे कला आणि अद्वैतकडे पाहून म्हणत असतात की हे काय आहे, म्हणजे तुम्ही चांदेकर ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, कारण आम्हाला ह्या डिझाईन यांच्या इथे सापडलेल्या आहेत आणि त्या डिझाईन आमच्या आहेत. आमच्या डिझाईन चोरून हा व्यक्ती इथे स्वतःचं कलेक्शन लॉन्च करत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणत असतात की म्हणजे काय? तेव्हा अद्वैत म्हणतो बघा ना ही फाईल बघा. असं म्हणत अद्वैत ती फाईल दाखवत असतो आणि तेव्हा मात्र इकडे गौरव म्हणत असतो की काय हो तुम्ही त्यांचं ऐकून घेताय, मी काय सांगतो ते ऐका. ही माणसं माझ्या ऑफिसमध्ये घुसलेली आहेत आणि त्यांनी घुसखोरी केलेली आहे असं तो सांगत असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय घुसखोरी केली? आम्ही काहीच घुसखोरी केलेली नाहीये. ही माणसं वेषांतर करून आमच्या ऑफिसमध्ये आलेली आहेत असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का, आम्ही जर डायरेक्ट आलो असतो तर यांनी आम्हाला इथे आत येऊच दिलं नसतं, हे तुम्हालाही माहिती आहे. कारण आम्हाला ओळखतात आणि म्हणूनच आम्हाला हे सगळं करायची गरज पडलेली आहे. तेव्हा गौरव म्हणत असतो अहो तुम्ही याचं काय ऐकून घेताय? अहो या माणसावर ऑलरेडी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आत्ताही ही व्यक्ती माझ्यावरती आरोप करत आहे. हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की माझ्याकडे पुरावा आहे म्हणूनच करत आहे आरोप. तेव्हा गौरव म्हणत असतो यांना विचारा बरं ही फाईल यांनी कुठून घेतलेली आहे, नक्की काय केलेलं आहे? तेव्हा गौरव जो आहे तसं बोलल्यानंतर कला म्हणते हो मान्य मला, ही फाईल आम्ही यांच्याच केबिनमधून घेतलेली आहे पण या डिझाईन आमच्याच आहेत. तेव्हा तो म्हणत असतो की पण याच्यासाठी पुरावा काय आहे? या पेपरवरती ना चांदेकरांचं नाव आहे ना श्रीनाथ ज्वेलर्सचं नाव आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, अख्ख्या कोल्हापुरात फक्त हँडमेड डिझाईन आहेत त्या चांदेकर ज्वेलर्समध्येच बनतात आणि त्या डिझाईन बनवल्या जातात ते फक्त चांदेकर ज्वेलर्समध्ये, कारण कला खरे एकटीच हँडमेड डिझाईन बनवते, बाकीच्या ठिकाणी डिजिटल पद्धतीने डिझाईन बनवल्या जातात असं अद्वैतने सांगितलेलं असतं. ही गोष्ट ही इन्स्पेक्टर साहेबांना मान्य असते. अद्वैत म्हणतो की हा डिझाईन बघा आणि हे दागिने बघा, हे जे लॉन्च केलेलं कलेक्शन आहे हे बघा. त्यावेळेस अद्वैतने सांगितल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब ते बघायला जातात आणि पाहतात, चेक करतात. अद्वैत म्हणत असतो बघा चेक करा. गौरव म्हणत असतो की अहो ह्याच इथं काय चाललंय, यांच्या डिझाईनचा प्रश्नच नाहीये, हे माझ्या ऑफिसमध्ये येऊन यांनी घुसखोरी केलेली आहे, चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यांना तुम्ही अटक करा. तेव्हा राहुल म्हणत असतो थँक्स ब्रो बरोबर आहे तुझं, असं राहुल तिकडून बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की हे बघा आम्ही यांच्या ऑफिसमध्ये आलो, या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला मान्य आहेत, परंतु आम्ही याच्यामध्ये त्यांच्या इथून जर आम्हाला घुसखोरी करायची असती, चोरी करायची असती तर आम्ही तिथून गेलो असतो. आम्ही डायरेक्टली इकडे गौरव परांजपेला जाब विचारायला फाईल हातात घेऊन आलो नसतो असं कला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की बरोबर आहे ना, मी जे सांगतोय ते बरोबर आहे असं अद्वैत सांगत असतो. आणि तेव्हा इकडे कला जी आहे ती बोलत असते. अद्वैत आणि कलाने गौरवच्या नाकीनं आणलेले असतात, पण गौरव पण भलताच हुशार असतो आणि तोही त्याचे मुद्दे सोडायला अजिबात तयार नसतो. तोही त्याचे मुद्दे धरून बसलेला असतो. तो म्हणत असतो की नाही. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता बोलवा यांच्या डिझायनरला, विचारा कुठून बनवले डिझाईन, कारण माझी डिझायनर इथंच आहे, माझी डिझायनर स्वतः सांगू शकते. या कोणत्याही पेपरवरती चांदेकरांचं किंवा श्रीनाथ ज्वेलर्स यांचं जर नाव नसेल तर तुम्ही यांच्या डिझायनरला बोलवा, समोरासमोर हे डिझाईन काढायला वा. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सांगा कोण आहेत तुमचे डिझायनर, बोलवा त्यांना. तेव्हा ते म्हणतात की या डिझाईन आम्ही बाहेरून मागवलेल्या आहेत, आमचे सोर्सेस आहेत
आणि आता गौरवकडे त्याचं उत्तर नसतं. आणि इथे मात्र आता राहुलची वाट लागलेली असते, कारण राहुलला कळायचं बंद झालेलं असतं. आता ही तर गोष्ट वेगळ्या पद्धतीने झालेली आहे आणि त्याचबरोबर यांच्या पद्धतीनं आता हे अडकले आहेत. आता आपण पण याच्यामध्ये अडकले जाणार आहोत. एकदा का ह्या गौरवने माझं नाव घेतलं की मग संपलं, असा विचार इकडे राहुलच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, माझी डिझायनर इथे माझ्यासोबत आहे, यांनीही यांच्या डिझायनरला बोलवावं आणि इथे सगळ्यांच्या समोर सोक्षमोक्ष काय आहे तो करून टाकावा, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात की बोलवा. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, माझी डिझायनर इथे नाही आहे, ती बाहेरून डिझाईन आमच्या सोर्सकडून येतात आमच्याकडे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना अद्वैत म्हणतो की ठीक आहे, यांची डिझायनर इथे नाही आहे की नाही, मग मी आणखी एक मुद्दा सांगतो. आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा हा आहे, तो म्हणजे की लवकरात लवकर ह्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि अद्वैत म्हणतो की चालेल, यांना फक्त एकच गोष्ट सांगा, ती म्हणजे यांच्याकडे जर आधीच्या डिझाईन असतील हाताने बनवलेला तर त्या दाखवा म्हणून. पण आता गौरव परांजपे पुन्हा अडकलेला असतो, कारण गौरव परांजपेकडे हीच डिझाईनची फाईल पोचलेली असते. आधीच्या कोणत्याही डिझाईन गौरव परांजपेकडे नसतात, ज्या हाताने बनवलेल्या आहेत. तेव्हा तो सांगतो की सगळ्या डिझाईन, सगळं काम आमचं हाताने नाही होत, काही डिजिटल पद्धतीनं होतं आणि काही हाताने होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, एक्झॅक्टली हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे, म्हणून तर मी बोलत आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला स्पष्टपणे इथं सांगू लागतो की हे सगळं जे काही आहे ना, हे आमचं काम आहे, आमच्या कंपनीतून या डिझाईन चोरल्या गेलेल्या आहेत, असं कला आणि अद्वैत ठामपणे सांगत असतात. आता गौरव पुरता अडकत चाललेला असतो आणि त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत भयानक असे भडकलेले असतात. त्यांना खूप राग आलेला असतो, कारण इतक्या विचित्र पद्धतीने हे सगळं झालेलं असतं. त्यांनी कधी विश्वासही ठेवला नव्हता की आपल्याच ऑफिसमधल्या डिझाईन चोरीला जात आहेत, हिरे चोरीला जात आहेत, अचानक कलेक्शन जे आहे ते चेंज केलं जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार आता कला आणि अद्वैत दोघंही करत असतात, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं आहेत, असं त्यांचं म्हणणं असतं. आता गौरव परांजपे हा पुरता अडकलेला असतो. तेव्हा इकडे आता राहुल म्हणत असतो की माझं नाव नाही घेतलं पाहिजे, आणि इकडे कला म्हणत असते की सांग, तुला राहुलने या डिझाईन दिलेल्या आहेत, सांग, असं कला बोलत असते. परंतु गौरवने अजूनपर्यंत तरी ह्या शब्दाचा उच्चार तिथे केलेला नसतो. म्हणजे एवढा तो स्वतः अडकत चाललेला आहे, तरीही यामागे कोण आहे हे त्याला सांगायचं नाही आहे. कारण एकदा का राहुल आहे हे कळलं तर पुन्हा चांदेकर ज्वेलर्समध्ये घुसखोरी करायला त्याला अवघड जाणार आहे. त्यामुळंच तो माणूस शांतपणे तिथं उभा असतो. इकडे कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की खूप अति झालेला आहे, या माणसांनी आमच्या डिझाईन चोरलेल्या आहेत, आमच्या ऑफिसमधून हिरे चोरीला गेले होते, या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि तरीही आम्ही अजूनही शांतच राहायचं आहे, नक्की आम्ही बोलायचं कधी आहे, असं कला अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी घडत असतात. सगळे डिझाईन चेक केले जातात. सगळ्या डिझाईन चेक केल्यानंतर हे कलेक्शन जे आहे ते लेटेस्ट आहे, चांदेकरांच्या डिझाईनचं आहे, हे अद्वैतने तिथे ठणकावून सांगितलेलं असतं. आणि तरीही हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत पाहत असतात, कारण ते ठाम असतात, त्या डिझाईन त्यांच्या आहेत याबद्दल त्यांना काही शंका नाही आहे. आणि हे सगळं जे काही घडत आहे हे कशा पद्धतीनं घडत आहे हेही त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळं कला आणि अद्वैत या सर्व गोष्टी शांतपणे हँडल करत असतात. इकडे राहुल जो आहे तो मात्र घाबरलेला असतो. राहुलची आता पळताभुई थोडी झालेली असते, कारण जर का याच्यामध्ये जर बोलला आणि याच्यामध्ये जर अडकला तर राहुलची मात्र वाट लागणार आहे, हे मात्र दोघांनाही चांगलंच माहिती असतं. अद्वैत म्हणत असतो की हे काय चाललेलं आहे इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता या माणसाला ताब्यात घ्या आणि याला विचारा की या डिझाईन त्यांनी कुठून मिळवलेल्या आहेत, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते की हे सगळं मला माहिती आहे, हे सगळं करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे राहुलला लवकरात लवकर समोर एक्सपोज केलं पाहिजे. तेव्हा गौरव म्हणत असतो की या माणसाने माझ्या ऑफिसमध्ये येऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, याला ताब्यात घ्या. अद्वैतचा राग अनावर होतो आणि अद्वैत जो आहे तो डायरेक्ट जाऊन कॉलर पकडतो आणि गौरव परांजपेला ताब्यात घ्यायला सांगू लागतो. आणि त्याला म्हणत असतो की खूप अति झालेला आहे आणि आता राहुलची वाट लागलेली आहे. त्यानंतर आता घरी आल्यावर कला आणि अद्वैत बोलत असतात. कला म्हणत असते की मी 100% सांगते की हे सगळं जे केलेलं आहे ते राहुलने केलेलं आहे. आपण आता खरं खोटं करण्यासाठी एकच गोष्ट करूया, राहुलच्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे ना त्या ड्रायव्हरला बोलवूया आणि त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेऊया, नक्की यामागे खरा सूत्रधार कोण आहे ते आपल्याला कळेल. आणि इकडे आता कलाने एक जबरदस्त प्लॅन केलेला आहे आणि त्यामध्ये राहुल पूर्णपणे अडकणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.